नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता धाराशिव येथे कलेक्टर ऑफिस समोर आता इथे पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे पाहता तुम्ही, इकडे कलेक्टर ऑफिस आहे. इकडे पाठीमागे इकडे उपोषण चालू आहे. ह्याच्या अगोदर पण ह्यांचा तुम्हाला उपोषणाच्या मागण्या काय काय होत्या ते तुम्हाला व्हिडिओ त्यांचा दाखवलेला आहे. पण आज दिवाळीत इथं चालू आहे आणि उपोषणाच्या हाल काय आहेत उपोषण करतायचे ते हाल दाखवा. त्यांना पाठीमागे कॅमेरा दाखवा. इकडे बघा त्यांचे हाल काय आहे. तिथं अक्षरशः त्यांना वरी पत्रे सहित नाही त्यांच्यावरी ना काही नाही त्यांच्यावरी. इथं खाली अक्षरशः पावसात बसलेले आहेत त्यांनी. बघा तिकडे दाखवा. हातामध्ये बॅनर वरी धरून पाऊस लागू नये म्हणून त्यांनी इथं बॅनर धरून इथं उपोषण करत आहेत. सलग आज 6वा दिवस आहे त्यांचा उपोषणाचा. आपण त्यांच्या मागण्या जाणून घेऊया. चला तिकडे बघा त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेऊया. काय नाव तुमचं मामा? योगेंद्र गिरास. बर, कायसाठी उपोषण करताय? उपोषण म्हणजे मिसेस करताय सुवर्ण दिलीप सिंग राजपूत. त्यांचं ते 2.5 वर्षापासून वेतन थकीत आहे. त्यांचं ते अनुषंगाने 13 मे 2025 त्यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी यांचं वेतन देयक या कार्यालयात तात्काळ सादर करा असं म्हणून सूचित केलेलं आहे पत्राद्वारे मुख्याध्यापकांना. आणि मग यांनी मुख्याध्यापक शाळेवरती सदरील मुख्याध्यापकांनी कार्यवाही पूर्ण केलेली नाही आदेशानुसार. नंतर प्रादेशिक आयुक्त आले होते शाळेच्या भेटीला. त्यांनी देखील सांगून गेले की यांचं वेतन देयक तुम्ही तात्काळ लवकरात लवकर काढून तुम्ही तात्काळ यांना वेतन अदा करा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आदेश देऊन गेले होते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी शाळेवर उपस्थित होते, बाकीचे अधिकारी पण होते आणि शाळेतील कर्मचारी पण उपस्थित होते. आता इथं पाऊस चालू आहे तरी पण तुम्ही इथं उपोषण करताल, काय सांगता? नाही, आम्ही जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना संबंधित सुवर्ण दिलीप सिंग राजपूत यांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी लेखी निवेदन दिलेलं आहे की बाबा सर्व कर्मचाऱ्यांसोबत माझं वेतन देयक जर सादर केलं नसेल संबंधित व्यवस्थापकाने तर वेतन देयक आपल्या अधिकाराखाली आमच्या परिवाराची व्यथा तुम्हाला आम्ही वेळोवेळी मांडलेली आहे आणि जगण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहेत आणि वेतनाची अत्यंत गरज असताना आम्ही विनंती करतोय आपणास की सर्वांच्या सोबत वेतन मला मिळावे आणि जर तुम्ही मला वेतन दिलं नाही तर मी संबंधित शिक्षक कर्मचाऱ्यांच्या खात्यावरती वेतन जमा झाल्यानंतर 2 दिवसानंतर मी अन्नत्याग करून उपोषण करणार असं एकतर वेतन द्या जगण्यासाठी, नसेल तर लोकशाहीच्या मार्गाने अन्नत्याग करून उपोषणादरम्यान माझा बळी घ्या असं जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना आम्ही लिहून. बघा आपल्यासोबत उपोषण करते महिला सहित आहेत. आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. या इकडे काय नाव तुमचं मावशी? तिकडे अलीकडे काय नाव तुमचं? माझे नाव सुवर्ण दिलीप सिंग राजपूत. मी संत गाडगेबाबा आश्रमशाळा मंगरुळ तालुका तुळजापूर या शाळेत प्रयोगशाळा परिचर पदावर कार्यरत आहे. माझ्या 2.5 वर्षापासून वेतन थकीत आहे म्हणून मी जिल्हा समाज कल्याण अधिकारी साहेबांना उपोषणाचा अर्ज दिला होता की माझ्या शाळेवरील कर्मचाऱ्यांसोबत माझे वेतन देयके जर नसतील तर वेतन देयके आपल्या स्तरावरनं मागून घ्यावे व माझ्या शाळेवरील कर्मचाऱ्यांसोबत वेतन काढावे. पण समाज कल्याण अधिकारी साहेबांनी तसे न करता सगळ्यांचे वेतन जमा केले. मी त्या निवेदनात कळवले होते की माझे जर वेतन जमा झाले नाही आणि सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन जमा झाल्यानंतर मी 2 दिवसानं उपोषणाला बसणार आहे. त्याचप्रमाणे मी 16/10/2025 रोजी जिल्हाधिकारी साहेबांना उपोषणाचा अर्ज दिला व 17 तारखेपासून उपोषणाला बसलेली आहे. आता मला सांगा, तुम्ही इथं पाऊस पडतोय तरी पण उपोषण तुम्ही करत आहात. तुमचं काय मागणं आहे? तुम्हाला पत्रच येत नाहीत वरी, तुम्ही म्हणजे असंच बसलेले आहेत उपोषणाला, काय सांगसाल तुम्ही? आणि सलग आज 6वा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा, तर काय सांगसाल तुम्ही? तुमच्याकडे कोणी आलं होतं का नव्हतं? कोण आलेलं नाही. आणि काल पण पाऊस आला. काल पावसात पण आम्ही इथंच होतो आणि आज पण इथंच थांबणार आहेत. काय पण झालं तरी उपोषण सोडणार नाहीत. आता डॉक्टर येऊन गेले. डॉक्टरांनी मला ऍडमिट व्हा म्हणून सांगितले. मी डॉक्टरांना ऍडमिट होण्यासाठी नकार दिलेला आहे. माझं वेतन मिळाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. एकतर वेतन द्या, जगण्यासाठी वेतन द्या, अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणादरम्यान माझा बळी घ्या, हेच माझं अंतिम म्हणणं आहे. डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे तुम्हाला? डॉक्टरांनी सांगितलंय बीपी लो झालाय म्हणून तुम्हाला ऍडमिटची गरज आहे म्हणून सांगितलं.
आता तुमच्या मागण्या तुमच्यापाशी कोण आलं होतं का नव्हतं तुमच्यापाशी, म्हणजे कोण नाही, कोण आलेलं नाही. तुम्ही ज्यांच्यावर शिक्षण जे तुमचे पगार जी ज्यांनी थकीत केलेले आहे तिकडले शिक्षक वगैरे कोणी आलते का, मुख्याध्यापक वगैरे? परवा दिवशी आले होते ते, त्यांनी उपोषण स्थगित करा किंवा उपोषण मोडीस काढण्यासाठी त्यांनी आले होते, पण आम्ही त्यांचं ऐकलं नाही. आमचं उपोषण चालूच आहे. बरं, आता किती दिवस उपोषण तुम्ही चालू ठेवणार? आज दिवाळी, लोक जास्त म्हणजे दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आहेत, कोण गाड्या पुसते, कोण दुकानं, म्हणजे असा आनंदाचा दिवस आहे आज आणि तुम्ही इथं उपोषण करत आहात. आनंद साजरी करण्यासाठी कारणच नाही ना साहेब. 2.5 वर्षापासून वेतन थकीत आहे. वेतनच नाही तर दिवाळी कशी साजरा करू, म्हणून मी उपोषणाला बसली आहे आणि उपोषण माझं चालूच राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. आपल्यासोबत इथे उपोषण करते होते, भर पावसामध्ये ती उपोषण करत आहेत. उपोषणाचे काय हाल आहेत मी तुम्हाला त्यांचे हाल दाखवलेले आहेत. मी कसा वाटला विषय नक्कीच कळवा. नाही काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता. कॅमेरामॅन आबी जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.